बुलेटिनमध्ये स्वागत. पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या. तुम्ही पण जर बाहेरच्या फूड स्टॉलवर पदार्थ सर्रास खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. भंडाऱ्यातील माधवनगरमध्ये एका फूड स्टॉलवरील इडली डोसा हे पदार्थ चक्क कुत्रा खात असल्याचं दिसून आलं. हेच पदार्थ नागरिकांनाही दिले जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. जळगाव जिल्ह्यातील वीज पुरवठा वाढीस लागला असून आता उद्योजकांकरता वाढीव विजेचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. संपत्तीच्या वादातून भावानंच पोलिसांसमोर भर रस्त्यात बहिणीवर बंदूक उगारली. ही व्यक्ती सेवानिवृत्त आर्मी जवान आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी विभागात 2 टोळ्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या सगळ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगावच्या गौताळा औट्रम घाट या अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांकरता नवीन पाणवठे बनवण्याचं काम वनविभागानं हाती घेतलंय. प्राण्यांना पाण्याकरता भटकंती करावी लागू नये याकरता पाणवठ्यांची व्यवस्था केली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणी इथं पर्यटकांसह भाविकांनी किरणोत्सव सोहळा अनुभवला. बौद्ध लेणीवर पुढील 10 दिवस सूर्यकिरण येणार आहेत. हा सोहळा पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ल्यात महाराजांचं वाळूशिल्प साकारण्यात आलंय. कलाकार संजू हुले यानं 1 टन वाळूपासून अवघ्या 1 तासात छावा नावानं महाराजांचं चित्र साकारलं. पुण्यात नशेकरता औषधं आणि इंजेक्शनचा वापर केला जात असल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये हडपसर भागातून नशा येणाऱ्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी 2 तरुणांना अटक करण्यात आली. गडचिरोलीतील कवंडेसारख्या माओवाद प्रभावी भागात माओवाद्यांनी उभारलेली 4 शहीद स्मारकं पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या भागात स्वतःचं अस्तित्व दाखवण्याकरता माओवाद्यांनी ठार झालेल्या माओवाद्यांच्या स्मृतीत ही स्मारकं उभी केली. मुळशी तालुक्यातील भूगाव इथं गाडीला ओव्हरटेक केल्यानं 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं तरुणाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण होत असताना रस्त्यावरील बघ्यांनी मात्र हस्तक्षेप केला नाही. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. जवळगा मेसाई गावातील सरपंचांना शस्त्र परवाना मिळवण्याकरता अज्ञात हल्लेखोरांना पैसे देऊन हल्ला करण्याची सुपारी दिली होती. पोलीस तपासात हा बनाव असल्याचं समोर आल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंदी नदीपात्रातून जेसीबी लावून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. या प्रकरणी महसूल विभागानं धाड टाकली. शेकडो ब्रास रेतीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे वाळू तस्करांचं धाबं दणाणलेलं आहे. जळगावच्या चाळीसगाव इथल्या नागद रोडवरील लाल मिरचीचा बाजार गजबजू लागलाय. दोंडाईचा गावठी रसगुल्ला, चपाटा, काश्मीरी, गुंटूर या विविध प्रकारच्या मिरच्यांची विक्रमी आवक झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मिरच्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. सहनशीलता संपली की नागरिक काय करू शकतात याचा प्रत्यय मालेगावात आलाय. 8 वर्षांनंतर पूर्ण झालेल्या पुलाचं लोकार्पण झालं नसल्यानं वाहतुकीसाठी पूल सुरू केला नव्हता. पण सहनशीलता संपल्यामुळे मालेगावकरांनी लोकार्पणापूर्वीच उड्डाण पुलावरून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. धाराशिवमध्ये गोवंश हत्या रोखण्याकरता पोलीस आणि पालिकेनं धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस बंदोबस्तात पालिकेनं अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केलेत. त्यामुळे नागरिकांची दुर्गंधीतून काही अंशी सुटका झाली आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून वातावरणात बदल झालाय. त्याचाच धसका घेत शेतकऱ्यांची हरभरा आणि गहू काढणीकरता पळापळ बघायला मिळाली. यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टरचा वापर केला. 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या 21व्या पशुगणनेला शासनानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात ही गणना फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. पण 20व्या पशुगणनेच्या तुलनेमध्ये यावेळी तब्बल 2 लाख पशुधनाची घट झाली आहे. शिमगा म्हणजे कोकणातील सगळ्यात मोठा पारंपरिक सण. यावेळी शिमगोत्सवाची रंगत आता वाढू लागली आहे. देवांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येऊ लागल्या.
कोकणात शिमगोत्सवाला उत्साह बघायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवली गावची पालखी भक्ताच्या भेटीला निघाली आहे। केळशी पंचक्रोशीत पालखी भक्ताच्या घराघरात पोहोचली। होळीच्या दिवशी गर्दी नियंत्रित करण्याकरता 350 स्पेशल ट्रेन धावणार आहे। ट्रेनचं संचालन आणि गर्दी नियंत्रणासाठी सगळ्या स्थानकांवर मिनी कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहेत, जिथे 360 डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक उपकरणं बसवण्यात आलेली आहेत। यंदा बाजारासाठी होळी चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे संकेत आहेत। बाजारातील उत्साह पाहता यंदाच्या होळीत किमान 60,000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। 2 ते 3 दिवसांवर होळी आणि धुलीवंदन सण आला। या सणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता ठाणे पालिका प्रशासनानं पावलं उचलली आहेत। धुलीवंदनाच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महापालिकेनं जप्ती लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला। या मोहिमेत कर निर्धारण व संकलन खात्यानं 2 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावाची कारवाई सुरू केलेली आहे। थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21,63,56,867 रुपयांची थकबाकी आहे। खारघर इथल्या स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या 3,500 कुटुंबांना सिडकोनं मोठा धक्का दिलाय। गेल्या 6 वर्षाचा मेंटेनन्स सुमारे 2 लाख रुपये एकदम भरण्याची नोटीस सिडकोच्या खारघर नोडच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवली आहे। अचानक आलेल्या या नोटीशीमुळे अल्पउत्पन्न गटातील या रहिवाशांचे डोळे पांढरे झालेले आहेत। पुणेकरांच्या मेट्रोकरता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि वारजे या 2 मार्गिकांकरता हा प्रस्ताव देण्यात आलाय। यामुळे पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे। कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीत 300हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे। याला स्थानिकांचा विरोध आहे। आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर 337 पैकी इमारतींजवळ असणारी 190 झाडं फक्त तोडली जाणार आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली। चेंबूरपासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावणाऱ्या मोनोरेलचा रस्ता आता चक्काचक होणार आहे। मोनोरेलच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडं वाढली आहेत, त्यामुळे मोनोरेल चालवताना चालकांना काहीसा अडथळा निर्माण होतोय। त्या पार्श्वभूमीवर मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशननं मार्गाला लागून असलेली झाडं फांद्या तोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मोनोच्या मार्गातले अडथळे, झाडांचे अडथळे दूर होणार आहेत। पुणे महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या धायरी आणि नन्हे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याकरता महापालिकेतर्फे वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी जलवाहिनी जोडली जाणार आहे। त्याकरता सुमारे 70 कोटीचा खर्च येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी दिली। नोटबंदी वेळी जप्त करण्यात आलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या, असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयानं आरबीआयला दिले आहेत। त्यामुळे हजारो नागरिकांना कोर्टाच्या या निर्देशाचा फायदा होणार आहे। नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्राप्तिकर विभागानं ज्या लोकांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या त्या लोकांकडून या जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत। मुंबई उपनगरातून गुजरातपर्यंत माल वाहतूक करण्याकरता 4थ्या मार्गिकेचं बांधकाम करण्यात येणार आहे। त्यासाठी पश्चिम रेल्वेनं प्राथमिक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। याबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता 6 कोटी 22 लाख खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे।